नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बाजार तडका या चॅनलवर. आज आपण रेल्वे सेक्टरमधील महत्त्वाची कंपनी रेल विकास निगम लिमिटेड म्हणजे RVNLचा क्वार्टर वन फायनान्शियल 27 निकालाचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. तर कंपनीने क्वार्टर वनमध्ये रेव्हेन्यू आणि प्रॉफिट या दोघींमध्ये इयर ऑन इयर वाढ नोंदवली आहे. चला आता सुरू करूया. तर कंपनीचा कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर रेव्हेन्यू यावर्षी 4,321 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 3,908 कोटी इतका होता आणि तिमाहीत 6,695 कोटी इतका होता. तर कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये इयर इयर 10.7%ची वाढ दिसत आहे. त्याचबरोबर कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी 4,244 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 3,972 कोटी इतका होता आणि तिमाहीत 6,534 कोटी इतका होता. आता कंपनीचा नेट प्रॉफिट पाहूया. तर कंपनीचा नेट प्रॉफिट यावर्षी 159 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 134 कोटी इतका होता आणि तिमाहीत 181 कोटी इतका होता. तर इयर इयर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये 18.5%ची वाढ झाली आहे. आणि आता अर्निंग पर शेअर पाहिला म्हणजे EPS तर यावर्षी 0.76 पैसे इतका आला आणि मागील वर्षी 0.65 पैसे इतका होता. इयरली कंपनीच्या EPSमध्ये ग्रोथ होताना दिसत आहे. व तिमाहीत मात्र 0.90 पैसे इतका येऊन कंपनीच्या EPSमध्ये थोडीशी घट होताना दिसत आहे. तर मित्रांनो, फक्त इयर इयर आकडे पाहून निकाल पूर्णपणे पॉझिटिव्ह म्हणणं योग्य ठरणार नाही. तर क्वार्टर फोर फायनान्शियल 26च्या तुलनेत क्वार्टर वनमध्ये RVNLचा रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट दोन्ही कमी झाले आहे. क्वार्टर फोरमध्ये रेव्हेन्यू सुमारे 6,695 कोटी इतका होता, जो क्वार्टर वनमध्ये 4,321 कोटी झाला. त्याचप्रमाणे क्वार्टर फोरमध्ये नेट प्रॉफिट 187 कोटी होता आणि तो क्वार्टर वनमध्ये 159 कोटी झाला. म्हणून इयर इयर परफॉर्मन्स पॉझिटिव्ह पण क्वार्टर क्वार्टर परफॉर्मन्स कमजोर होताना दिसत आहे. एकंदरीत पाहता इयर इयर आधारावर RVNLचा क्वार्टर वन फायनान्शियल 27 निकाल सकारात्मक दिसतो. विशेषतः प्रॉफिट आणि पण क्वार्टरली कंपनीचा निकाल थोडा कमजोर होताना दिसत आहे. तर मित्रांनो, RVNLचा हा क्वार्टर वन निकाल तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा महत्त्वाच्या क्वार्टर वन अनालिसिससाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.